दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी घडलेल्या स्फोटाच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या स्फोटात ह्युंदई i20 कार नंबर HR 26 CE 7674 केंद्रस्थानी आहे, जी दुपारी 3:48 लाल किल्ल्याच्या पार्किंगमध्ये आली आणि सुमारे 3 तास तिथे उभी राहिली. संध्याकाळी 6:48 ती पार्किंगमधून बाहेर पडली आणि अवघ्या 4 मिनिटात म्हणजे 6:52 सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नलजवळ पोहोचताच कारमध्ये प्रचंड स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की आसपास उभ्या असलेल्या इतर गाड्यांना आग लागली. गाड्यांचे तुकडे लाल किल्ल्याच्या क्रॉसपर्यंत उडाले आणि मानवी अवशेष दूरपर्यंत विखुरले गेले. स्फोटाचे आवाज दर्यागंजपलीकडेही ऐकू आले. स्फोटात कारमधील 3 व्यक्तींचा समावेश असल्याचे प्राथमिक माहिती आहे, परंतु त्यांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. या कारची मालकी आणि प्रवासाचा तपास हा या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटनुसार ही कार गुरुग्रामच्या शांतीनगर येथील मोहम्मद सलमान यांच्या नावावर होती. पोलिसांनी सलमानला ताब्यात घेतले असता त्याने सांगितले की त्याने ही कार दिल्लीतील ओखला येथील एका एजन्सीला विकली होती. मात्र पुढील तपासात धक्कादायक माहिती समोर आली की ही कार नंतर पुलवामा, जम्मू काश्मीर येथील तारिक नावाच्या व्यक्तीला विकली गेली होती. 20 सप्टेंबर रोजी या कारचा चलानही झाला होता, ज्यामुळे तिचा मागोवा घेणे शक्य झाले. फरीदाबादमध्ये नुकतेच मोठ्या प्रमाणात अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले होते, ज्यामागे जैश-ए-मोहम्मदचा मॉड्यूल असल्याचे संशय आहे. आता लाल किल्ल्याजवळील स्फोट आणि फरीदाबादमधील अमोनियम नायट्रेट यांचा थेट संबंध असण्याची शक्यता तपासली जात आहे. सध्या दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल, NIA आणि इतर सुरक्षा यंत्रणा पूर्ण ताकदीने तपास करत आहेत. लाल किल्ला परिसरातील 100पेक्षा जास्त CCTV कॅमेऱ्यांची फुटेज तपासली जात आहे, ज्यामुळे कार कोणी पार्किंगमध्ये आणली, कोणी ती 3 तासांनंतर घेऊन गेली आणि स्फोटाच्या वेळी कारमध्ये कोण होते याचा उलगडा होऊ शकतो. कार पार्किंगमध्ये 3:19 दिसली आणि 6:48 बाहेर पडली. या कालावधीत कोणी कारजवळ गेले का याचा शोध घेतला जात आहे. स्फोटस्थळापासून 50 मीटर परिसरातील सर्व गाड्या पूर्णपणे नष्ट झाल्या असून स्फोटात वापरलेले स्फोटक नेमके कोणते होते याचा तपासही सुरू आहे. हा स्फोट दहशतवादी कारवायांचा भाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. फरीदाबाद, पुलवामा, दिल्ली असा एक संशयास्पद त्रिकोण उभा राहिला आहे. कार पुलवामाहून दिल्लीत कशी पोहोचली, ती कोणी चालवली आणि स्फोटासाठी कोणी नियोजन केले याचा तपास आता राष्ट्रीय पातळीवर सुरू आहे. दिल्लीच्या सीमा हाय अलर्टवर आहेत आणि पुढील काही तासात या प्रकरणातील महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. ही कार नक्कीच या साखळीतील सर्वात महत्त्वाची कडी ठरली आहे आणि याच कारमधून या दहशतवादी साखळीचा पर्दाफाश होण्याची अपेक्षा आहे.